नमस्कार शेतकरी मित्रांनो. बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की ड्रॅगन फ्रूटचे भाव अचानक का कमी होतात आणि अचानकच का वाढतात. तर मित्रांनो, हा जो सगळा खेळ आहे तो डिमांड आणि सप्लायचा आहे. आपण पाहू शकता आता आपल्या बागेमध्ये ही जी मॅच्युअर झालेली फळे आहेत ते बल्कमध्ये आहेत. म्हणजे हे पाहू शकता आपण, या झाडावरती कमीत कमी एक 20 ते 25 फळं आहे. परंतु आपण त्याच्यासोबतच ही जी लहान फळे आहेत, हे पाहू शकता, ही जी लहान फळं आहे ही फळे अत्यल्प खूप कमी प्रमाणात आहेत. म्हणजे जास्तीत जास्त 4 ते 5 फळे आहेत. परंतु ही जे मॅच्युअर झालेली फळे आहेत हे बल्कमध्ये आहेत. म्हणजे हे जे बल्कमध्ये आहेत ते फक्त आपल्याकडेच नाही, तर पूर्ण जेवढे देशभरात शेतकरी, देशभरात सगळ्यांकडे हा जो तोडा आहे तो मोठाच होणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, या तोड्याला जास्त बाजारामध्ये सप्लाय होणार आहे. आणि ही जी इमॅच्युअर फळं आहेत, म्हणजे ही जी लहान फळं आहेत, या फळांना आणखी 20 दिवस टाईम आहे, जवळजवळ 20 ते 25 दिवस. त्यावेळेस सगळ्यांकडेच माल कमी असणार आहे. म्हणजे आपल्याकडे एक 4-5 फळं आहेत एका झाडावरती, एका पोलवरती, तर सगळीकडे त्याच प्रमाणात असणार आहेत. 1-2 जास्त कमी जास्त असंच प्रमाणातच असणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, हे जे मॅच्युअर फळं आहेत त्यावेळेस माल बल्कमध्ये येणार आहे. आणि जर माल बल्कमध्ये आला, म्हणजे जर सप्लाय जास्त झाला तर डिमांड कमी होणारच आहे. आणि ज्यावेळेस हा माल, जी इमॅच्युअर फळं आहेत, म्हणजे जी लहान फळं आहेत, ती फळे ज्यावेळेस बाजारामध्ये जातील त्यावेळेस सप्लाय कमी असेल आणि सप्लाय कमी असल्यामुळेच डिमांड वाढणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, फक्त ड्रॅगन फ्रूटच नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं जे मालाचं आहे ते पूर्ण डिमांड आणि सप्लायवरती गेम असतो. त्याच्यामुळे मित्रांनो, जास्त सप्लाय झाला की डिमांड कमी होते आणि कमी सप्लाय झाला की डिमांड वाढते. त्याच्यामुळे मित्रांनो, ड्रॅगन फ्रूटच्या रेटमध्ये आपल्याला बघायला मिळते. थँक्यू.